गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कडेगाव येथील 187 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिरात यंदाच्या वर्षी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे भरगच्च असं आयोजन करण्यात आले, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांनी कडेगाव चौफेरशी बोलताना दिले. हा 187वा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास चैत्र शुक्ल प्रतिपदा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 पासून ते चैत्र शुक्ल एकादशी रविवार दिनांक 29 मार्च 2026 अखेर संपन्न होत असून उत्सव काळात परंपरेनुसार चालत आलेल्या अनेक भक्तिमय कार्यक्रमाबरोबरच नामवंत विद्वानांची प्रवचने, भजने, गीत गायन, कीर्तने आयोजित केलेत. याशिवाय या ऐतिहासिक श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी ध्वजारोहण करून शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांनी सांगितले. त्याचबरोबर उत्सव काळातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकड आरती, सकाळी 8 वाजता महापूजा, सकाळी 9 वाजता छबिना व प्रदक्षिणेच्या आरत्या, दुपारी 11 वाजता श्री अभयजी माटे पुणे यांचे रामायण वाचन, दुपारी 12:30 महाप्रसाद, दुपारी 4:30 ते 6:30 प्रवचन, भजन व गीत गायन, सायंकाळी 6:30 ते 7:30 पंचपदी, रात्री 7:30 ते 8:30 छबिना, रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत संगीत विशारद, संगीत नाटक कलाकार हरिभक्त परायण सौ सायली मुळे दामले रत्नागिरी यांचे सुश्राव्य कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम परंपरेनुसार होत आहे. याशिवाय या उत्सवातील प्रमुख कार्यक्रम म्हणजे 360 किलोमीटरची 4 महिने कालावधीची नर्मदा परिक्रमा सलग 108 दिवसात यशस्वीरित्या पूर्ण करणारे आपल्या कडेगाव तालुक्यातील श्री सदाशिव उर्फ नामदेव देशपांडे यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी रत्नमय लिखित निखळ विनोदी एकपात्री प्रयोग हास्यगंध सादर करते अनेकांनी गौरवलेली झी मराठी चला हवा येऊ द्या फेम वृषभ आकिवाटे धामणी जिल्हा सांगली यांचा एकपात्री प्रयोग, तसेच मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी आलापिनी महिला भजनी मंडळ सांगली यांचे तब्बल 5 संगीत विशारदाचा सहभाग असलेल्या भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा अनेक विविध कार्यक्रमाचा लाभ श्रीराम भक्तांनी व ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांनी केले. या 10 दिवस चालणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी परंपरेप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती श्रीराम पंचायतन यांची भव्य आकर्षक सजावट केलेल्या रथातून कडेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ रामभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले. यावेळी देवस्थानचे सचिव मकरंद रणभोर, श्रीकांत देशपांडे, वसंत इनामदार, चंद्रकांत देसाई, सचिन कुलकर्णी, सुहास देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, विश्वास व्यास, नामदेव देशपांडे, गिरीश देशपांडे यांच्यासह तानाजीराव भोसले, अप्पासू चव्हाण, प्रदीप शेटे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.